नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मोटिवेशनल स्टोरी म्हणजेच प्रेरणादायी कथा. चला तर मग. एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते. अचानक त्यांच्यासमोर एक युवक येऊन थांबला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचे प्रयोजन विचारले. युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे. मी शिकलेलो आहे, मात्र मला काही केले यश मिळत नाही. मला दारोदार फिरावं लागत आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे. कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा, असे तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाले. स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितले, माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरू ना. तो युवक थबकला. त्याला काही समजेना. मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली, तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरवून आणायला का सांगतायत? माझ्या अपयशाचा आणि या श्वानाचा फिरण्याचा काय संबंध? असं एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले. मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा म्हणून तो युवक त्या श्वानाला घेऊन गेला. जवळपास तास दीड तासांनी तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला. स्वामी विवेकानंद यांनी पाहिले तर तो युवक ताजा तवाना दिसत होता, मात्र श्वान चांगलाच दमलेला होता. स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला. स्वामी म्हणाले, तू इतका वेळ फिरूनही ताजा तवाना वाटतोस आणि माझा श्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय? त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला, अहो स्वामीजी, तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत, त्या दारातून त्या दारात जात होता. मी त्याच्या मागे मागे फिरत होतो. तो श्वान कधी कधी कोणावर भुंकीतही होता, मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो. खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा, असे तो युवक म्हणाला. एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले, यातच तुझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकूनही तू दमला आहेस, म्हणून तुला यश मिळत नाही. विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस. तुला काय करायचं आहे, तुझं ध्येय काय आहे, याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर. यश नक्कीच मिळेल. इतका वेळ मनात विचाराचा काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे ते शब्द ऐकून क्षणात समाधान मिळाले. तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य होते. कोणतेही समस्येचं हल आपल्याच जवळ असतं, पण आपण ते शोधत नाही किंवा त्या दृष्टीने आपण विचार करत नाही आणि म्हणून आपण अपयशी होतो. आपण जर आपलं ध्येय ठरवलं आहे, आपल्याला काय करायचं आहे हे जर तुम्ही ठरवालच नाही आणि नुसतंच तुम्ही दुसऱ्याकडून आपल्याला काहीतरी काम मिळायची अपेक्षा कराल, तर तुम्हाला अपयशच येणार ना, नाही का? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ध्येय काय आहे, तुमचं उद्दिष्ट काय आहे, हे जर ठरवून तुम्ही त्या दृष्टीने योग्य पाऊल टाकलं तर तुम्हाला कोणाच्या मागे फिरायची गरज नाही पडणार, नाही का? हेच या गोष्टीवरून आपण आता शिकलो आहे. बरं काय मित्रांनो? चला तर मग, गोष्ट जर आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.